करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो. तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताच्या प्रार्थना. तर आज माझं जे काय आहे ना तर ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. होप सो ते तुम्हाला आवडेल आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन येत आहेत आणि ज्यांना कोणाला माझं काहीतरी कंटेंट आवडतंय किंवा मी काय दाखवते ते आवडतंय तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा. चला तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आलेली आहे. नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर म्हटलं चला दुपारच्या स्वयंपाकाची तयारीसुद्धा करायची होती. नाश्त्यामध्ये आज काही नाही, हलकं फुलकंच खाल्लं होतं, पण जेवणामध्ये मात्र छान मी मेनू बनवलेला होता. शापूची भाजी बनवलेली आहे आणि चपात्या तर तुम्हाला माहितीच आहे, रेग्युलर आपण काय खातो ना, भाकरी तर एवढं काय कोणी खात नाही, पण म्हटलं चला आता चपात्या बनवायच्या आहे तर चपात्या बनवून घेते. तर ना इथं गॅसवर कढई वगैरे ठेवली होती. कढई वगैरे ठेवल्याच्या नंतर मी भाजी वगैरे तर आधी सगळं निवडून वगैरे ठेवलेलं होतं. म्हटलं चला आता तुमच्यासोबत फोडणी शेअर करते. बाय द वे माझी ह्याची काय रेसिपी मी तुम्हाला सांगत बसत नाही किंवा मग तुम्हाला तर ही नॉर्मल भाजी आहे तर सर्वांनाच माहिती असेल ना की नॉर्मल भाजी आपली कशी करतो. तर मी तर ह्याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं जर झालं तर मी हे सांगेल की मी फक्त आणि फक्त लसणाची फोडणी दिलेली आहे आणि माझ्या लेकीच्या रिॲक्शन मात्र एवढ्या छान होत्या ना की मम्मी भाजी कोणी केली आहे आणि मम्मी तू आज काय लावली आहे, तू किती छान दिसते. ह्याच्यापासून माझ्या दिसण्यापासून ते माझ्या भाजीपर्यंतचा माझ्या लेकीने आज माझी तारीफ केलेली आहे. तर ना आता इथे मी लसणाची फोडणी आणि छान असं भाजी वगैरे टाकून घेतली आणि लाल मिरची मी हेच टाकलेलं आहे. भाजीची टेस्ट मात्र खूपच छान झाली होती. आपण जेव्हा केव्हा न मन लावून एखादी गोष्ट करतो ना तर तेव्हा आपलं म्हणजे सगळं ध्यान मन स्वयंपाकात असेल ना तर सगळं काय आपलं स्वयंपाक व्यवस्थितच होतो. तर नाही ते लाल मिरचीच टाकलेली आहे मी. हिरव्या मिरची करायची असेल तर तुम्ही हिरव्या मिरची तरी करू शकता. तर आता इथे भाजीला फोडणी वगैरे देऊन झालेली आहे. लगेचच आता मला चपात्यांची सुद्धा तयारी करायची होती. तर ना आपला स्वयंपाक करत असताना ना आपण घेतलेली वस्तू जिथल्या तिथं ठेवली ना की आपल्या किचनवर काहीच पसाराही होत नाही आणि सगळं म्हणजे आपल्यालाही आपल्या मनासारखं वाटतं. तर इथे हळद टाकायची राहिली होती म्हणून म्हटलं चला आधी हळद टाकून घेते आणि हळदीचा डबा पण जागच्या जागी ठेवून देते. हे सगळं झाल्याच्या नंतर थोडं भाजीला म्हणजे हलवून घेतलेलं आहे आणि नंतर मात्र भाजी हलवून झाल्याच्या नंतर त्यावर थोडंसं पाणी वगैरे टाकून झाकून वगैरे ठेवलं. बाजूला माझं दुधाचं पातेलं होतं, दूधसुद्धा गरम झालेलं होतं. म्हटलं आता दुधालासुद्धा उचलावं आणि फ्रीजमध्ये ठेवावं. तर आता इथे मी दूध फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर मात्र मला चपात्या वगैरे करायच्या होत्या. तर चपात्या करत असताना मी तुम्हाला खूप काही गोष्टी तर नाही दाखवू शकले, पण जे काय दाखवलेलं आहे ना तर ते मी खूप मनापासून दाखवलेलं आहे. अपेक्षा करते की ते तुम्हाला आवडेलच आणि आवडलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईकसुद्धा करा, जेणेकरून तुमच्या एका सबस्क्रायबरमुळे एका लाईकमुळे मलासुद्धा मोटिवेशन भेटेन आणि सोबतच छान छान कॉमेंटसुद्धा करत जा, म्हणजे मलाही माहिती पडेल की माझं कुठे चुकते काय. तर तुम्ही कॉमेंट करणं मला फार गरजेचं आहे आणि आत्ता मला असं वाटतं की तुम्ही खरंच मला सपोर्ट करावा. मी बऱ्याचदा असं म्हणत असते तुम्हाला पण कसं असतं ना की खूप काय चांगल्या गोष्टी अचीव करायला खूप कष्ट करावे लागतात आणि वाईट गोष्टी म्हटलं का नाही त्याला मात्र लवकर आपण प्रतिसाद म्हणजे आपण म्हणजे ज्यांचा दृष्टिकोन तसा असतो ते लोक लवकर सपोर्ट करतात वाईट गोष्टींना. तर आपलं काही दुसरं काही चॅनल नाही आहे. जे काय मी माझ्या लाईफमधले छोटे मोठे आणि सुंदर असे क्षण असतील ना तर तेच तुमच्यासोबत शेअर करत असते. तर तुम्हालाही ते म्हणजे मला वाटतं की तुम्हीही मला त्या गोष्टीमध्ये सपोर्ट करावा. तर चला बाकीच्या गोष्टी असू दे. तिथं चपात्या वगैरे करायला घेतलेल्या होत्या आणि मी चपात्या करताना तर बघा किती अँगल बदललेले आहेत ना.
बऱ्याच सक्सेसफुल व्यक्तींकडून मी ऐकलेलं एक वाक्य म्हणजे मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते की जर का कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही तुमच्यासमोर झुकावंच लागतं. आणि सिंधुताई सपकाळसुद्धा ह्या सांगायच्या बरं का. तर मी त्यांच्यानं बऱ्याचदा त्यांच्यानं डायलॉग वगैरे त्यांच्या म्हणजे लेख बऱ्याच खूप काही गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या होत्या. आणि त्यासुद्धा एक स्त्री होत्या, पण त्यांनासुद्धा किती स्ट्रगल किती कष्ट करावे लागले होते. आजकालच्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आपण अशा व्यक्तींना तर विसरूनच गेलेलो आहोत. पण रिसेंटली मी आत्ताच त्यांच्या काहीतरी स्टोऱ्या किंवा पुस्तक वगैरे वाचलं होतं, तर त्यामुळे मला खरंच त्यांची आठवण झाली. आणि खरंच अशा महान व्यक्तींना आठवून आपल्या दिवसाची सुरुवात करणं मला तर फार आनंददायी होतं. तर तुम्हालाही असंच होतं का ते सुद्धा सांगा. तर फायनली माझ्या पोळ्या वगैरे करून झालेल्या आहेत आणि म्हटलं थोडंसं तुम्हाला माझं बाहेरचं सुद्धा शेअर करावं. बरेच दिवस झालं माझ्या झाडांचं वगैरे मी तुमच्याशी काही शेअर केलेलं नाही आहे. तर म्हटलं चला बाहेर जाऊन आता एकदा आणि बाहेरचं वातावरणसुद्धा तुमच्याशी शेअर करायचं होतं. त्यामुळे मग आणि पावसाचा आमच्या इकडे मोठा तर काय नाही आहे, पण असे छोटे मोठे सडाके वगैरे येत आहेत. तर म्हटलं तेच तुमच्यासोबत शेअरसुद्धा करायचं होतं आणि बाहेरचं वातावरणसुद्धा दाखवायचं होतं. हो, आणि मला अशा छोट्या मोठी गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्यामध्ये आनंद मिळतो ना, तर ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आहे. तर आपल्या मनाला ज्या गोष्टी करून आनंद भेटतो ना, तर ती गोष्ट माणसानं खरंच नक्कीच केली पाहिजे. हो, आणि मला व्हिडिओग्राफी वगैरे करण्यामध्ये करून आनंद भेटतो, पण म्हणावं एवढा सपोर्ट भेटत नसेल किंवा मग ती गोष्ट करत असताना आपल्याला कोणीतरी अप्रिशिएट करणारं जर नसेल ना, तर त्या गोष्ट करतानासुद्धा म्हणजे थोडंसं माणूस अजून खचल्यासारखं होतं. आणि एक तर असं असतं ना की व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी किंवा कोणाला रील्स किंवा कोणाला कुठल्या गोष्टीचा छंद असतो, तर आजकाल सोशल मीडियावरती व्हिडिओ करणं वगैरे काही लोकांना असं वाटतं की फालतूगिरीच करतायत हे लोक. स्वयंपाक वगैरे झाला आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर म्हटलं चला बाहेरचं सुद्धा तुम्हाला शेअर करावं. तर बाहेरचं वातावरण हे असं काय आहे, तर म्हटलं माझ्या झाडांचं छोटे मोठे तुम्हाला कसं दिसते तर ते सुद्धा दाखवते. आणि पाऊस पडत आहे, व्हिडिओमध्ये ते तुम्हाला कॅप्चर होतच असेल. आणि बाजूचं डोंगर सुद्धा दाखवते. बाय द वे माझी झाडं कशी झालेली आहेत ते आधी दाखवते आणि नंतर मग हे करते. तर बघू शकताय आपले झाडं किती सुंदर आणि किती गोंडस दिसत आहेत. तर मला तर फार आवडले. पावसामुळे ह्याचं जरा वेगळंच सौंदर्य खुलल्यासारखं दिसते. हो, आणि हे जळल्यासारखं दिसते ना, तर त्याला काय होतंय की नवीन फांदी येते ना, तेव्हा ती पहिली जी फांदी राहते ती थोडीशी जळाल्यासारखी होती. म्हणजे मी ह्याला बऱ्याचदा ऑब्झर्व केलं आहे तसं. तर त्यासोबत असं काय होतं. आणि मला असं वाटतं की ह्याचं जे कुंडी आहे तर त्याला ड्रेन होण्यासाठी व्यवस्थित खाली हे नाही आहे, म्हणूनही एखाद्या वेळेस होत असेल. तर त्याला मी घेईन लवकरच करून. आणि हे बघा, ही आपलं झाड, ह्याला कोणतं म्हणतात ते मला नाही माहिती. आणि हे सुद्धा असं काय झालेलं आहे, पावसामुळे सगळी माती वगैरे येते पानांवरती. हे जे झाड आहे ते मला नव्हतं वाटलं की हे माझं झाड एवढं छान ग्रो होईल. तर हे बघा, हे असं काहीतरी ग्रो झालंय. मी असेच कटिंग्स आणून लावलेलं आहे. हे छान वाटतंय. आणि हे तर हे सुद्धा असं काय आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की माझं जे हे प्लांट होतं ना, तर ह्याला मी खूप छान कटिंग्स काढून असे लावले होते. म्हणजे त्याचे रोपं येतात ना, तर ते लावले होते. तर अचानकपणे ते सगळं जळून गेलं असल्यामुळं ना मला म्हणजे सगळेच म्हणजे ते जळून गेलेत आणि हे एवढंच राहिलेलं आहे. आणि हेच असं एवढं छान दिसत आहे. आणि सर्वात एक्साइटिंग गोष्ट म्हणजे हे माझं मेथी दाणे मी टाकले होते ह्याच्यामध्ये. तर ही छान अशी मेथी ग्रो झालेली आहे त्याच्यामध्ये. तर अजून किती ग्रो होती तेही तुम्हाला दाखवते. तर सध्या तरी तिला 8-10 दिवस झाले असतील. तर 10 दिवसात एवढी अशी छान अशी ग्रो झाली. आणि हे इकडे सगळा दिवे घाटाचा डोंगर वगैरे आहे. तर मी हे तुम्हाला झूम करून दाखवते कसा दिसतोय तर. तर हे असं काहीतरी दिसतंय. मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटते असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय अँड टेक केअर.